नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन रामसर स्थळं जी आहेत ही भारतामध्ये आता 85 नाही आहेत, तर त्यामध्ये काही अधिक झालेले आहेत. एकूण भारतामध्ये नवीन रामसर स्थळं किती झालेली आहेत, कोणती झालेली आहेत, कोणत्या राज्याची आहेत, रामसर म्हणजे नक्की काय आहे, रामसर याचं पहिला करार किंवा कोणते देश यामध्ये सहभागी झालेत, कोणता दिवस हा रामसर म्हणून साजरा केला जातो, हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन रामसर स्थळ ही किती झाली आहेत आणि आता भारतामध्ये त्यांची संख्या ही कितीने वाढलेली आहे ते आता आपण पाहूया. सुरुवात करूया नवीन रामसर स्थळ. 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक पाणथळ भूमी दिनापूर्वी भारतातील आणखी 4 स्थळांना रामसर स्थळ म्हणून निवड करण्यात आले. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी, ज्याला वेटलँड म्हणतात. आलं का लक्षात? पाणथळ, जिथे पाणी जिथे जास्त आहे अशी भूमी जी आहे या पाणथळ म्हणजे वेटलँड यांना रामसर म्हणतात. भारतात 4 नवीन रामसर स्थळे जोडली आहेत. पूर्वी 85 होती, आता त्यात 4 ने अधिक झाली आहेत. त्यामुळे देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता किती झालेली आहे? 89 इतकी झालेली आहे. 89, आता 85 नाहीये तर 89 झालेली आहे. ही ठिकाणे देशातील 23 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. किती आहेत? तर 23 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये हे पसरलेले आहेत. इथे माझ्या फोटोमध्ये दिसत असेल की पाणथळ ज्या जमीन आहेत जे पक्ष्यांसाठी असतात तर त्याला वेटलँड म्हणजेच पाणथळ म्हणतात. रामसर काय आपण पुढे पाहूया, पण तुर्तास सर्वात महत्वाचं म्हणजेच आता भारतामध्ये 85 ही संख्या नसून आता ती 89 झाली आहे. 23 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश, आणि तो दिवस जो आहे पाणथळ म्हणजेच कुठला? जागतिक पाणथळ भूमी म्हणजे इंटरनॅशनल वेटलँड हे जे आहे हा डे हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यामुळे हे महत्वाचं आहे. 89 महत्वाचं आहे. 23 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश जिथे मी मार्किंग केले हे तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे. पुढे पाहूया. आता भारतात आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे असलेला देश आहे. आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ असलेला देश म्हटलं तर कोणता येणार? भारत येणार. आणि युनायटेड किंगडम याचे किती आहेत? जवळपास 176. तर त्यानंतर मेक्सिको 144 आणि मग जगात तिसऱ्या क्रमांकावर काय आहे? भारत आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारत रामसरामध्ये गेलेला आहे. या अगदी प्रथम क्रमांकावर युनायटेड किंगडम युकेचे आहेत 176, तर त्यानंतर मेक्सिको 144 आणि मग आपला 89, म्हणजे आता 85 होतं त्यात 4 ने अधिक झाले. आता हे कुठले आहेत? तर तामिळनाडू यामधील सक्करकोटी पक्षी अभयारण्य, त्यानंतर थेरथंगल पक्षी अभयारण्य हे 2, त्यानंतर सिक्कीम मधील खेचेओपली वेटलँड आणि झारखंड मधील उधवा तलाव ही नवीन ठिकाणी आहेत. कोणती कोणती पाहूया आता इथे पुढे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम, कोणता बरं? रामनाथपुरम जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये काय बरं? सक्करकोटई पक्षी अभयारण्य जे 230.495 हेक्टर क्षेत्रावर पसरलेलं आहे. इतकं पसरलेलं आहे आणि ते पाण पक्ष्यांसाठी एक महत्वाचं प्रजनन आणि चारा केंद्र आहे. त्यामुळे तामिळनाडू या राज्यातलं सक्करकोटई पक्षी अभयारण्य आणि थेरथंगल पक्षी अभयारण्य हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील आहे. म्हणजे रामनाथपुरम यातले 2 आहेत, थेरथंगल आणि सक्करकोटई. त्यामुळे लक्षात ठेवायचं. त्यानंतर खेचिओपालरी हा जो तलाव आहे पश्चिम सिक्कीम येथला किती आहे? 1700 मीटर उंचीवर आहे. किती आहे? 1700 मीटर उंचीवर. सिक्कीम यातला पहिलाच आहे. सिक्कीम या राज्यामधला हा पहिला, लक्षात ठेवा, खेचिओपालरी. आणि उधावा तलाव झारखंडच्या साहेबगंज या जिल्ह्यात आहे. या अभयारण्यात 2 जलस्रोत आहेत. एक पटौरसन ह्या किती आहे? 155 हेक्टर आणि बेरहाले
हे 410 हेक्टर जे एका जलवाहिनीने एकमेकांशी जोडलेले आहे. आपण उधवा तलाव हे लक्षात ठेवा, झारखंड, सिक्कीम आहे, बरोबर आहे. म्हणजेच जे अधिकचे झालेले आहेत तामिळनाडू मधले 2 म्हणजे 3 राज्य आहेत, तामिळनाडू, त्यानंतर सिक्कीम आणि झारखंड. पैकी तामिळनाडूचे 2 झाले, बरोबर की नाही. त्यानंतर आपण सिक्कीम बघितला आणि आता उधावा हा झारखंड साहेबगंज जिल्ह्यातला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं 4 झालेले आहेत. आता खेचिओ पालरी तलाव आणि उधवा तलाव हे सिक्कीम आणि झारखंड मधील पहिलीच ठिकाण आहेत. हा आता खेचिओपारी तलाव, उधवा तलाव ही सिक्कीम मधली आहेत आणि झारखंड मधली कुठली आहेत? झारखंड मधलं उधवा आहे. आलं का लक्षात? खेचिओपाली तलाव हा सिक्कीमचा आहे, हा कुठला आहे? सिक्कीमचा. आणि उधवा तलाव जो आहे हा झारखंड मधला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा कोणाकोणाचे आहेत ते. ओके, सिक्कीम आणि झारखंड. हे तलाव जो आहे खेचिओपाली आहे सिक्कीम आणि उधवा तलाव झारखंडचा आहे. हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, महत्वाचा आहे. तामिळनाडूमध्ये आता किती होते? यापूर्वी ज्या वेळेला 85 रामसर स्थळ होती त्यावेळेला याची संख्या होती 18. आता पुन्हा 4 ने वाढ झाली. त्यामध्ये तामिळनाडूचे 2 जे आता आपण पाहिले. त्यामुळे एकंदरीत जर भारतामध्ये पाहिलं तर तामिळनाडूमध्ये आता किती झालेली आहेत? 20 रामसर स्थळ झालेली आहेत. किती झालेत? 20 रामसर स्थळ. म्हणजे जिथे जिथे मी मार्किंग केलेली आहे ते लक्षात ठेवा. ओके, कोणते कोणते आहेत, कोणत्या राज्यातले आहेत आणि त्यांची नावं काय आहेत. आता जर विचारलं की सर्वाधिक भारतामध्ये रामसर स्थळ विचारला प्रश्न, तर या पद्धतीने विचारणार भारतामध्ये एकूण रामसर स्थळ आता किती झालेत? तर 89 झालेत. ओके, आणि आता यापैकी सिक्कीम जो आहे यामध्ये पहिला जो आता इथे आपण बघितला, बरोबर आहे की नाही, खेचिओ पालरी आणि उधवा हा झारखंड मधला. त्यानंतर आता या तामिळनाडूमध्ये किती झालेली आहेत रामसर स्थळांची संख्या? 20 झाले, जी भारतामध्ये सर्वाधिक आहे. त्यानंतरचा क्रमांक येतो तो कोणाचा आहे? तर उत्तर प्रदेशचा. किती आहे? 10 आहे, बरोबर आहे, ते लक्षात ठेवा. रामसर करार, ज्याला आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पाणथळ भूमीवरील अधिवेशन म्हणूनही ओळखले जाते, हा पाणथळ भूमीचं संवर्धन आणि सुज्ञ वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक आंतर सरकारी करार आहे. एकाच संस्थेवर लक्ष केंद्रित करणारा हा एकमेव जागतिक करार आहे. आता हे कधी बघा, रामसर स्थळ आणि त्याचे संवर्धन याबद्दलची अधिकची माहिती तुम्हाला याच्यामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पाणथळ भूमीवर अधिवेशन म्हणून ओळखलं जातं, ते मी तुम्हाला आता एक एक करून लिहून देईन, पण जे टाईप आहे ते तुम्ही आधी पहा. हा करार 2 फेब्रुवारी 1971 ला झाला. अतिशय महत्वाचा आहे. 2 फेब्रुवारी 1971 ला हा करार झाला, म्हणून वेटलँड डे हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आता रामसर का, ते हेही लक्षात ठेवा. हे कुठे झालं, कोणत्या राष्ट्रामध्ये झालं? इराण. आणि ते ठिकाण होतं रामसर या शहरात स्वीकारण्यात आला हा करार झाला. म्हणून कोणत्याही जगातल्या पाणथळ ज्या जमिनी आहेत संवर्धन केलं जातं त्याला रामसरच म्हणतात. तर इराणमध्ये आहे 1971 ला, तारीख 2 फेब्रुवारीला झालं आणि रामसर या शहरात झालं, हे लक्षात ठेवा. ओके, हा करार 1982 मध्ये भारतात अंमलात आला. भारतात कधी अंमलात आला? तर 1982, हे लक्षात ठेवा. दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या वेळेला परीक्षेत तुम्हाला विचारलं जाईल तारखा देतील त्यापैकी 2 फेब्रुवारी ही जागतिक पाणथळ भूमी दिवस असणार आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. त्याचे सचिवालय कुठे आहे बरं? स्वित्झर्लंड यामधील ग्लँड मध्ये आहे. कुठे आहे सचिवालय? स्वित्झर्लंडला आहे, ग्लँड मध्ये. हेही महत्वाचं आहे. काय कळलं महत्वाचं? 2 फेब्रुवारी 1971 करार कुठे झाला? इराणमध्ये, राष्ट्र रामसर या शहरामध्ये, बरोबर आहे की नाही. 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून, आणि याचं सचिवालय मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंड. आणि स्वित्झर्लंडमध्ये कुठे? ग्लँड मध्ये. 1981 मध्ये चिल्का तलाव जो ओरिसामध्ये आहे आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे राजस्थानमध्ये आहे, ही पहिली रामसर स्थळ म्हणून काय झाली? नियुक्त, म्हणजे निवड करण्यात आली. काय करण्यात आली? निवड. यांची निवड झाली, बरोबर की नाही. 1981 ला काय झालं? भारतातलं चिल्का सरोवर, कधी कधी आपल्याला अशा पद्धतीने विचारलं जाईल की भारतातलं पहिलं रामसर हे स्थळ खालीलपैकी कोणतं होतं? तर चिल्का सरोवर. ते कुठे आलं? तर ओरिसामध्ये आलं. आणि त्यानंतर कुठला? हे 2 आली होती, राजस्थान मधलं
केवलादेव. तर हे 2 लक्षात ठेवा. सर्वात मोठं रामसर जर आपल्याला विचारलं भारतातलं कुठलं, तर सुंदरबन आहे पश्चिम बंगालमध्ये. कुठल्याला? सुंदरबन, पश्चिम बंगाल हे सर्वात मोठं रामसर स्थळ असल्याचा मान मिळवतं आणि ज्याचं 4230 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रात ते पसरलेलं आहे. तर हे सर्वात लक्षात ठेवा. सर्वात मोठं रामसर, सर्वात पहिलं कोणतं, हेही तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल. त्यामुळे हे देणं माझ्यासाठी गरजेचं आहे, कारण नुसतं रामसर नाही तर रामसर कोणते कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भारतातील रामसर स्थळ कुठे आहेत? सर्वात लहान रामसर जर विचारलं, जसं आता सर्वात मोठं आपण बघितलं, बरोबर की नाही, सुंदरबन मधलं, तर सर्वात लहान कुठलं आहे? तर रेणुका पाणथळ जागा, जी हिमाचल प्रदेश किती आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. 0.2 चौरस किलोमीटर एवढ्या अंतरात पसरले गेले. या पाणथळ जागांना भारतीय वन कायदा, आता यांना कोणत्या कोणत्या कायद्या अंतर्गत संरक्षण आहे? तर या पाणथळ म्हणजे वेटलँड जागांना भारतीय वन कायदा 1927, वन संवर्धन कायदा 1980, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 यासह विविध राष्ट्रीय कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढ्या कायद्या अंतर्गत जे काही वेटलँड आहेत त्यांना, पाणथळ जागांना संरक्षित करण्यात आलेलं आहे. तर हे महत्वाचे कलम ठरतात. भारतीय वन कायदा 1927, भारतीय, त्यानंतर वन संवर्धन कायदा 1980, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि भारतीय वन्यजीव कायदा 1972. तर हे महत्वाचं आहे. सर्वात लहान रामसर, रेणुका, बरोबर आहे की नाही. त्यानंतर भारतातील पाणथळ जागा रामसर म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया कशी आहे? तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट चेंज, क्लायमेट चेंज, हे जे आहे हे पाणथळ भूमी संवर्धनासाठी नोडल मंत्रालय म्हणून काम करतं. संबंधित राज्य सरकार MOEFCC कडे, म्हणजे याच्याकडे एक प्रस्ताव सादर करते ज्यामध्ये रामसर दर्जासाठी पाणथळ जागेची शिफारस केली जाते. कोणत्या करायची? जसे आता हे 4 झालेले, मग हे काय करणार? तर MOEFCC या मंत्रालयाकडे, म्हणजेच पर्यावरण, हवामान आणि वन आणि हवामान मंत्रालय, फॉरेस्ट जे मंत्रालय आहे त्याच्याकडे एक प्रस्ताव सादर करणार आणि मग यांच्याकडनं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव रामसर सचिवालय, जे आपण कुठे बघितलं, स्वित्झर्लंड ग्लँड इथे काय होणार? सादर केलं जाणार. तिथे त्याच्यावर विचार केला जाणार आणि मग त्याच्यावर काय होणार? विचार करून ते मग यादीत समाविष्ट करून घेणार. रामसर सचिवालय सादरीकरणाचा आढावा घेते आणि जर ती जागा आवश्यक निकष पूर्ण करत असेल, जे काही निकष म्हणजे अटी पूर्ण करत असेल, तर ती आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पाणथळ जागांच्या यादीत समाविष्ट केली जाते आणि अधिकृतपणे तिला रामसर म्हणून घोषित केलं जातं. तर ही पूर्ण प्रक्रिया आहे रामसर घोषित करण्याची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण काही याबद्दलची थोडी अधिकची माहिती घेऊया, जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. बरोबर आहे. रामसर तर तुम्हाला कळलंच आहे. रामसर नक्की काय आहे, रामसरच्या बाबतीतली. ओके, आता आपण जर पाहिलं तर 1962 ला करारासाठी परिषद बोलवण्यात आली होती. कधी? 1962 ला हा जो करार आहे, करार यासाठी परिषद. त्यानंतर 1971 ला मी सांगितलेलंच आहे. आता ज्या वेळेला 1971 ला हा करार झाला, करार, तर यावेळेला किती? 18 देश होते ज्यांनी हे स्वीकृत केलं. किती? 18 देशांनी. हे पण लक्षात ठेवा. 1974 मध्ये किती? 1974. ओके, म्हणजे मान्यता दिली होती. 18 देशांनी याला काय दिली होती? मान्यता. हे लक्षात ठेवा. स्वीकारलं नव्हतं. पण 1974 मध्ये ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता, हा पहिला देश जो यामध्ये काय झाला? सहभागी झाला. हे पण लक्षात ठेवा. कोणता देश याच्यामध्ये सहभागी झाला? ओके, त्यानंतर यातलं कुठलं होतं? कोबोर्ग जे होतं, मी हे पण लिहून देतो तुम्हाला.
ऑस्ट्रेलियातलं कुठलं होतं? कोबर. कोबोर्ग हे जे रामसर स्थळ जे होतं हे यामध्ये सहभागी झालं 1974. हे पहिलं घोषित झालं. हे पहिलं रामसर. काय बरं? पहिलं रामसर. म्हणजे तुम्हाला संपूर्ण इत्तंभूत माहिती मिळेल. कोबर. आता हा अंमलात कधी आला? तर हा अंमलात आला 21 डिसेंबर 1975. अंमलात कधी आला? तर 21 डिसेंबर 1975. 21 डिसेंबर 1975 ला हा अंमलात आला. भारताने मगाशीच सांगितलं, भारताने कधी? भारत यात सहभागी झाला तो कधी? आपण 1 फेब्रुवारी 1982. कधी आला होता? 1 फेब्रुवारी 1982. बरोबर की नाही? आता हे लक्षात ठेवा, रामसर सरांची याच्यामध्ये सर्वाधिक मी तुम्हाला सांगितले युनायटेड किंगडम आहे, मेक्सिको, भारत. म्हणजे हे जर बघितलं आपण याच्यामध्ये पहिला कोण आहे? फर्स्ट रँकवर सर्वाधिक असलेला हा युके आहे. युके. सेकंड कोण आहे? मेक्सिको. त्यानंतर कोण आहे? थर्डला भारत आहे. आलं का लक्षात? भारतानंतर फोर्थ रँकला कोण आहे? तर चीन आहे. आलं का लक्षात? यामध्ये कोण येतं? भारतानंतर चीन आणि मग स्पेन येतो. चीन आणि मग फिफ्थ रँकला कोण आहे? स्पेन. ओके. युके, मेक्सिको, भारत, चीन आणि स्पेन असे हे पहिले 5 आहेत. ओके. आता याच्यामध्ये जे सर्वात जास्त सर्वात कमी जे भारताबद्दलचे आहेत ते मी तुम्हाला इथे लिहून दिलेले आहेत. बरोबर की नाही? आत्ताच नुकतंच काय झालंय? इंदोर आणि उदयपूर हे काय झालेत? वेटलँड सिटी. बरोबर की नाही? हे काय झालेत? इंदोर मध्य प्रदेश मधलं आणि उदयपूर. बरोबर आहे की नाही? उदयपूर काय झालेले आहेत? राजस्थान मधलं वेटलँड सिटी झाले. राजस्थान. हा प्रश्न मी घेतलाय ना चालू घडामोडीमध्ये. इंदोर आणि उदयपूर हे काय झालेत? वेट लँड सिटी यामध्ये सहभागी झालेले आहेत. हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही? आता जर का आपण भारतात रामस्थळांचं प्रमाण देशातील एकूण पाणथळापैकी किती आहे? 10% आहे. आलं का लक्षात? इथपर्यंत लक्षात ठेवलं. आता भारतात 19 प्रकारचे पाणथळ प्रदेश आहेत. काय आहेत? 19 प्रकारचे पाणथळ. हे लक्षात ठेवा. भारतात एकूण 19 प्रकारचे पाणथळ काय आहेत? प्रकार आहेत. 19 प्रकारचे पाणथळ आहेत. त्यामध्ये गुजरातमध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ आहे. सर्वाधिक क्षेत्रफळ जे आहे हे कोणाचं आहे? गुजरातचं आहे. गुजरात. हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश. त्यानंतर कोणता आहे? आंध्र प्रदेश. त्यानंतर आहे उत्तर प्रदेश. बरोबर आहे की नाही? आणि त्यानंतर कोणाचा लागतो? पश्चिम बंगाल. कोणाचा? पश्चिम बंगाल. हे लक्षात घ्या. सर्वाधिक क्षेत्रफळामध्ये गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, त्यानंतर कोणाचं लागतं? पश्चिम बंगालचं. तर या सगळ्या माहिती तुम्हाला फार महत्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा. ओके. चला आता जाता आता तुम्हाला महाराष्ट्रातलं सांगून जातो. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? महाराष्ट्रात बऱ्याच मुलांना माहित नसेल किंवा माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. एक आहे ठाणे. ठाण्याची खाडी जी आहे खाडी. बरोबर आहे. त्यानंतर नांदूर मधमेश्वर. हे कुठे आलं? नाशिक. आणि कुठलं बरं? हा जे बुलढाण्यामध्ये आहे. बुलढाणा. याच्यातलं कोणतं आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. बरोबर आहे की नाही?
नांदूर मधमेश्वर, ठाणे आणि कोणतं? बरोबर की नाही? सांगू आत्ताच, ही माहिती आहे. लोणार. बरोबर की नाही? लोणार. जाऊ दे, चला सांगून टाकतो. लोणार हे जे सरोवर आहे ते नांदूर मधमेश्वर आणि ठाण्याची खाडी हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. आलं का लक्षात? ओके, ते बुलढाण्यामध्ये येतं. तर हे संपूर्ण आपल्या रामसराच्या बाबतीतलं आहे. रामसर हे अत्यंत महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ हा मी एकत्र म्हणजे संपूर्ण माहिती एकत्र करून तुमच्यासाठी दिलेला आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये ज्या वेळेला याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर त्या प्रश्नांची इत्तंभूत उत्तरं तुमच्याकडे असतील. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करायचं, त्यानंतर लिंक शेअर करायची विसरू नका. आपल्यासारखे तमाम महाराष्ट्रामध्ये एकलव्यासारखे अभ्यास करतायत, त्यापर्यंत आपली ही टिक्कर मराठी पोचला पाहिजे आणि हे काम तुम्ही करणार आहात, मी नाही. मी लेक्चर घेणार आहे आणि लिंक तुम्ही मात्र शेअर करत जायचं आहे. आणि जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, नोटिफिकेशन मिळेल जे आम्ही यूट्यूबवर घेतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही उपक्रम यामध्ये होतात ते त्याच्या सर्वांची माहिती तुम्हाला मिळत जाईल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद.